यस थैंक यू सो मच। जीत के खातिर जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए। ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गूंज चाहिए। आज का तीसरा मुकाबला, दो मुकाबले आपने देखे जहां पे सागाव टीम ने पहला मैच जीता और दूसरा मैच जोवेली टीम ने जीता, और आज का ये तीसरा जबरदस्त मुकाबला। तर हिमांशू एंटरप्राइजेस रविशेठ भुईरा कोलवाडी यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आपलं स्वागत आणि शर्यो शशिकांत पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य तुमचंही आम्ही आभार व्यक्त करतो। आर्या ओवले वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। स्वर्गीय श्याम स्पोर्ट रोडपाली को बल्लेबाजी मिली है। अनिल हरिभाऊ पाटिल श्याम स्पोर्ट्स रोडपाली के पैकर है, उनके द्वारा शुभेच्छा आती हुई दोनों टीम के लिए। द गेम इज ऑन। शुरुआत करेंगे गेंदबाजी मार्ग पर राजेंद्र मुंगाजी, वन ऑफ द फैबुलस बॉलर राजेंद्र मुंगाजी। पावर प्ले की ओवर, सामने परेश कड़क छक्के जिनके बल्ले से आते, ओपन प्रतियोगिता में धमाका करते वो परेश कड़के की फैन फॉलोइंग बहुत बड़ी है, लेकिन सामने राजेंद्र मुंगाजी जिन्होंने सबसे अधिक बेस्ट बॉलर की ट्रॉफी जीती है, वो ये ओवले के तगड़े गेंदबाज राजेंद्र मुंगाजी। मैच ऑन, रोमांचक मैच, पहला सत्र। पंच किया बॉल को, थर्ड बैंड में फेंक दिया है, स्क्वायर कट के सहारे बॉल सीमा पर 4 रन। परेश कड़के की दमदार शुरुआत। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा, कोटगावचा नितेश दादा। राजेंद्र मुंगाजी का स्वागत। पहली बॉल पे 4, थर्ड बैन सीमा पर चौका। परेश कड़के की शुरुआत, लॉफ्ट करने की कोशिश। टेनिस क्रिकेट.इन के माध्यम से ये टूर्नामेंट्स लाइव कवरेज किया जा रहा है। उनके पास 1 मिलियन सब्सक्राइब है, यानी 10 लाख से ऊपर सब्सक्राइब। टेनिस क्रिकेट की सबसे बड़ी ये वेबसाइट है। संतोष नानेकर इनकी वेबसाइट। कट किया बॉल, थर्ड बैंड में फिर से बीट किया है, एक दिशा में 2 बढ़िया शॉट, 4 रनों के लिए। परेश कड़के रॉयल कोलंबोली में खेलते, इस साल भी पीपीएल में उनका परफॉर्मेंस आपको देखने मिला। अहम किरदार निभाते रोडपाली में, फिर से उसी दिशा में खेलना चाहते। वाइड यॉर्कर बॉल राजेंद्र मुंगाजी बार बार कर रहे। परेश कड़के वही पैतरा इस्तेमाल कर रहे बैटकट का, लेकिन इस बार डॉट गेंद मिलेगी। 4 गेंद 2 चौके, स्कोर कार्ड पे 8 रन। बबुल भगत के साथ है परेश कड़के। सलामी जोड़ी श्याम स्पोर्ट रोडपाली, सामने आर्या ओवले के तगड़े गेंदबाज है राजेंद्र मुंगाजी। अगली बॉल, चलिए फिर से थर्ड बैंड किया, बिल्कुल फिर से बीट किया 2 फील्डर के बीच में। डीप बैकवर्ड पॉइंट, गैप शॉट, गेंद सीमा पर 4 रन। 3 चौके 5 गेंदों पर परेश कड़के के बल्ले से। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा, कोटगावचा नितेश दादा। थँक्स डीजे मास्टर इथे व्यासपीठावर नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय शरदत्ता पावशे यांचं आगमन झालेलं आहे। स्वागत आहे तुमचं धर्मशेठ पावशे, आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे। ऑफ स्टंप पर गेंदबाजी हो रही है, ऑफ स्टंप के बाहर गेंदे फेंक रहे परेश कड़के। 3 चौके लगे, आखिरी बॉल बची है। स्कोर कार्ड पे 12 रन, 1 डजन। राजेंद्र मुंगाजी थर्ड मैन, डीप बैकवर्ड पॉइंट में 3 चौके। आखिरी गेंद पर कितने नंबर आएंगे? चलिए दबाव गेंदबाज पर है, शायद व्हाइट बॉल का इशारा अंपायर का आता हुआ। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होगी, स्कोर कार्ड पे 13 रन। 2 मुकाबले वन साइड हुए। पहला मुकाबला सागाव ने वन साइड डिफेंस किया, और दूसरा मुकाबला आपने देखिए तो जोवेली ने वन साइड चेस किया। ये आज का तीसरा मैच है, क्या ये भी वन साइड निकलेगा, चेस या डिफेंस में? बॉल तैयार। ये फेवरेट शॉट है परेश का, फील्डर पहुंचे लेकिन दूर रहे। आर्या ओवले के खिलाड़ी से गलती होती हुई, और ये सागर थे शायद, बिल्कुल गेंद सीमा पर 4 रन। तालुक्यात हाय तो डॅशिंग,
पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा शिवा गोंधळी हरचंद्र कोळी पाठीशी असती सदा तरी ते सन्माननीय सुप्रसिद्ध पहिलवान वरुण विक्रांत पाटील घोट यांच्या वतीने गावदेवी क्रिकेट संघासाठी इथे 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य शरीयो शशिकांत पाटील घोट यांच्या वतीने 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य अशोक पाटील तळोजे मजकूर यांचं आगमन झालेलं आहे आणि गणेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे 4 चौके लगे 17 रन पहली ओवर में परेश खड़के ने काम तमाम किया। अब बबुल भगत की बारी। सागर गायकवाड़ अगर वो कैच पकड़ते तो मौका बनता, लेकिन अभी सम्मानीय लायन ग्रुप का यहाँ पे शुभागमन होता हुआ। मैच कंटिन्यू करिए, लायन ग्रुप का स्वागत जरूर होगा। मैच ऑन, बॉलिंग ट्रैक पर आएंगे किशोर मात्रे के नाम से आर्या ओवले टीम पहचानी जाती है। जब 4 व्हीलर कार मैदान में एंटर होंगे तब मुकाबला रुकेगा, लेकिन अब मुकाबला कंटिन्यू करिए। किशोर तैयार। बबुल भगत ने शुरुआत की परेश खड़के के साथ, फील्डिंग अच्छी यहां पर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को रोका है, चौका बचाया, 3 बचाए, महज मिलेगा सिंगल। आर्या ओवले टीम भी तगड़ी टीम है, पनवेल तालुका से दोनों टीम बिलोंग करती है। इससे पहले की टीमें खेली थी बदलापुर, कल्याण, डोंबिवली की टीमें कर्जत की खेली थी, लेकिन अब पनवेल की कुछ 3 टीमें बची है जिसमें आर्या ओवले, रोटपाली और कानपोली का जिक्र होता है, और ठाणे की दहीसर टीम भी आखिरी मुकाबला खेलेगी। परेश खड़के मैंने जिक्र किया रॉयल कलम्बुली से खेलते रॉयल बल्लेबाजी, लेकिन किशोर जानते हैं कि परेश खड़के की कमजोरी क्या है। बॉल तैयार, धीमी गति की बॉल, स्लोवर डिलीवरी, इसीलिए मशहूर गेंदबाज है किशोर। बहुत सालों का अनुभव उनके पास है, लगभग देखा जाए 20 सालों से वो क्रिकेट खेलते हैं और कई बड़े बड़े बल्लेबाजों को चने चबाए इन्होंने, ऐसे गेंदबाज है किशोर। परेश खड़के युवा बल्लेबाज है और परेश खड़के के फेवरेट शॉट देखने के लिए कई दर्शक दूर दूर से आते हैं। आज भी उनकी फैन फॉलोइंग उन्हें देखने आई है कि परेश खड़के का खेल अच्छा हो। इस मैदान पे पहली रात आपने देखा गोरसई टीम वाकलन का मुकाबला जबरदस्त हुआ। जब बड़े बल्लेबाज खेलते हैं तो इनके फैंस फॉलोइंग ज्यादा होती है और दर्शक ज्यादा मुकाबला देखने आते हैं। किशोर के सामने परेश खड़के का यह बैटल चलता हुआ। चलिए, थोड़ा मिस टाइमिंग रहा, मिडल ऑफ द बैट नहीं लगा, मिड विकेट पे फील्डर है, लेकिन देखिए आउटफील्ड थोड़ी खराब थी, फील्डर ने सही समय पे जंप लगाई और ये दूसरा चौका बचाया। 2 चौके बचे इस ओवर में। शानदार फील्डिंग आर्या ओवले का कमबैक है, स्कोर कार्ड पे बनते हुए 20 रन। सुपर मैच। रायगढ़ टेनिस ग्रामीण के अध्यक्ष सन्मान्य राकेश दादा गायकवाड़ ओवले से बिलोंग करते, उनके द्वारा शुभेच्छा आती हुई आमदा ट्रॉफी 2024 के लिए। इस बार यॉर्कर ऑफ स्टंप पे गिरी है, संभल के खेला परेश खड़के ने, 1 रन मुकम्मल किया है। क्वालिटी क्रिकेट। आज जितनी तगड़ी बल्लेबाजी होगी उतनी तगड़ी गेंदबाजी आपको देखने मिलेगी, टेक्निक और एजुकेशन आपको देखने मिलेगा, शॉट में इंप्रोवाइज देखने मिलेगा और गेंदबाजी में ऑफ कटर, लेग कटर गेंदें देखने मिलेगी। आज बड़े मुकाबले होंगे। 4 गेंद समाप्त हुई, 2 गेंद बची है, स्कोर कार्ड पर 21 रन। tenniscricket.in 1 मिलियन सब्सक्राइब इनके पास है, लगातार 2-3 हजार दर्शक हमारे साथ जुड़े, सभी का स्वागत। बबुल भगत पैसा वसूल, बबुल लॉन्ग अप सीमा पार, स्टैंड एंड डिस्पैच 4 रन। गेंद के बाद लायन ग्रुप की एंट्री होगी मैदान में। दूसरी ओवर चल रही है। ये दिल मांगे मोर, मौसम में मस्ताना, हर कोई आमदार चषक का दीवाना। ये दर्शक देखिए, ये पब्लिक टूर्नामेंट है, ये नितेश दादा पाटिल पे प्यार है हमारे सभी दर्शकों का। आखिरी बॉल बची है, किशोर दूसरी ओवर लॉफ्ट करने की कोशिश, ओवर की समाप्ति हुई 2 और यहां से श्याम स्पोर्ट रोडपाली का टोटल बनता हुआ
25 ओव्हर टू महागुरु. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हितांश बिल्डरचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय जितेंद्र शेठ फडके अर्थात बालू शेठ फडके यांचं घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता नितेश शेठ पाटील सन्माननीय नवनाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बालूशेठ फडके विगार त्यांच्या समेत लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष रविशेठ शेळके पाली आणि त्यांच्या सर्व शिलेदारांचं घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये इथे जल्लोष मध्ये फटाक्यांच्या जल्लोष मध्ये त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. किंग नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला चार एक्के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके घरवाला चार एक्के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके घरवाला चार एक्के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके घरवाला लाखात एक हाय दादा यो भारी फिदा हाय दादा व दुनिया सारी दुनिया सारी फिदा हाय दादा व दुनिया सारी दोस्ती यारी भारी आहे त्याची इथे आपण पाहतो लायन ग्रुपचे इथे दमदार एंट्री झालेले आणि त्यांच्या समेब्यात गोलूभाई एकच राई कलंबोलीचा गोलूभाई यांची दमदार एंट्री आपल्याला बघायला मिळतो. दोस्तीच्या दुनियातील सर्व राजे माणसं खऱ्या अर्थाने राजासारखं मन आणि मनासारखा राजा पावसाळ्यात धूरला उडवणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणाऱ्या दोस्तीच्या दुनियातील राजा माणसांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता गावदेवी क्रिकेट संघ घोट आणि स्पर्धेची आन बान आणि शान एकच वादा आमचा नितेश दादा आणि सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस नवनाथ शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हितांश बिल्डरचे सर्व सन्माननीय बालू शेठ फडके साहेब विगार सन्माननीय रवी शेठ शेळके पाली उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सन्माननीय गोलूभाई यांच्या सर्व सहकार्यांचा आम्ही नितेश दादा पाटील नवनाथ शेठ पाटील आणि गावदेवी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षे स्वागत करत आहोत. किंग नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला चार एक्के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बा तर सन्माननीय जयदास सेठ केनी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप दादा पाटील महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे प्रतिनिधी आहेत. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही ते सरचे स्वागत करत आहोत. आमचे आकाश स्वर्गीय यांना पाहतो लायन ग्रुप सन्माननीय संदीप दादा पाटील निगू ठाणे जिल्हा लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष संदीप दादा तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जात आहे. एकच वादा आमचा नितेश दादा. आला आला बालू शेठ फडके घरवाला तर सहदेव पाटोले वाशी यांचं आगमन झालेलं आहे. आपले स्वागत आहे.
तर सन्माननीय आकाशदादा पाटील आपलेही आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. गोलूबाई आपल्या सर्व सहकाऱ्यांचंही मनपूर्वक नित्यदादांच्या वतीने आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आता सामन्याकडे आपण वळणार आहोत. गाड्या आहेत बघा रस्त्या या पार्क केलेल्या आहेत, त्या मात्र आता आपल्याला थोड्या बाजूला घ्याव्या लागतील. आहेत त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण इथे लायन ग्रुपचे सर्व प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर गोलूबाई यांच्या समेत आलेले सर्व प्रतिनिधी आहेत. तुम्हा सर्वांचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ घोड यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. सन्मान्य हरेश दादा केनी आपले स्वागत आहे. हरेश केनी आपले स्वागत आहे. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. तर राहुल शेठ वाशी आणि विकी भंडारी पुणे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नित्यदादांच्या वतीने आपले स्वागत आहे. नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके तर महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे सचिव माजी सरपंच वाकडी आमचे संदीप दादा पाटील तुमचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण लायन ग्रुपची आपण एंट्री पाहतो. अमर राजे आणि सतीश राजे तुमचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आमचे एक नामवंत बाहुबली क्रिकेटर आकाश चोरगे आपले दमदार स्वागत आहे. आकाश पाटील कुलके तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत इथे करतो. सर्व मान्यवरांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. जॉयल थॉमस यांचं इथे आगमन झालेलं आहे. थॉमस भाई आपले स्वागत आहे. संपूर्ण बघा इथे लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोलूबाई यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत. जितेंद्रदादा फडके अर्थात बालूशेठ फडके तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आम्ही नित्यदादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. आला आला बालू शेठ फडके घरवाला. नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके घरवाला. नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके घरवाला. नंबर फेमस. हॅलो खेळ स्टार्ट असेल बघा. आता मान्यवरांचा सन्मान संपूर्ण मॅच संपल्यानंतर आपण करणार आहोत, कारण खूप गर्दी झालेल्या व्यासपीठावर. बोलूया सामन्याकडे. खेळ स्टार्ट असेल आणि बोलणार आम्ही प्रवीण टेंबे यांच्याकडे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि नितेश दादा पाटील साहेबांवरती जे प्रेम तुम्ही पाहताय अफाट प्रेम आहे. पब्लिक टूर्नामेंट आदरणीय लायन ग्रुपचे अध्यक्ष शेर की झलक सबसे अलग, तदनंतर बजरंग दलचे अध्यक्ष गोरक्ष प्रमुख सन्माननीय गोलू भाई तुम्हाला पाहायला मिलतात. 25 रन 2 ओवर का खेल समाप्त. गेंदबाजी ट्रैक पर आएंगे. ओवर नंबर 3 लेके आर्या ओले के गेंदबाज सतीश मुंगाजी लपेटने की कोशिश थी. परेश कटके गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ. इस बॉल पर आएंगे 0. रिवॉल्व पब्लिक टूर्नामेंट देखिए कितने ज्यादा दर्शक है और ये टूर्नामेंट सबसे सफल मैं कहूंगा. अगर देखा जाए तो 10-15 हजार के आसपास दर्शक है. बहुत ज्यादा दर्शक और ये नितेश दादा पाटिल के लिए प्यार है सभी का. सबसे नंबर 1 टूर्नामेंट. शॉर्ट बॉल परेश कड़के के लिए तोहफा था. खराब शॉट खेला, मिड विकेट पे कैच लपक लिया सागर गायकवाड़ ने और परेश कड़के का काम तमाम. परेश बैक टू डग आउट. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग
पण स्वभाव लय त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा इथे नाणेफेक केली जाणार आहे मैत्रीपूर्ण लढत असेल तळोजा पोलीस स्टेशन आणि विपक्ष आमचे नितेश दादा मित्रमंडळ अशी लढत असेल दोन्ही संघटनांनी रेडी राहायचे याबाब नाणेफेकीसाठी तो चलिए मोरिया स्पोर्ट्स के ओनर प्रणव पाटिल इनकी ओर से शशि के लिए इनाम में 3 छक्के 3 चौके लगाते तो इनको 1000 का ब्रांडेड शूज यहाँ से शशि जादव को दिए जाएंगे। परेश कड़के के लिए बहुत अच्छी गेंद थी, शॉर्ट बॉल थी, लेकिन खराब शॉट के कारण सागर गायकवाड़ ने कैच लपकी और परेश की पारी समाप्त हुई। मैन इन रेड जर्सी रोटपले टीम, मैन इन ब्लू जर्सी में आप देख सकते और टीम आर्या उले। बढ़िया मुकाबला होगा, बहुत सारे मेहमान मंच पर आ चुके हैं आमदार ट्रॉफी में इस मैच का मजा लेते हुए। उन सभी मेहमानों का हार्दिक स्वागत। बॉल तैयार, लॉफ्टेड शॉट है ऑन साइड में, स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड इनटू द फ्रंट ऑफ स्क्वायर, 4 रनों के लिए। नंबर फेमस लायन थैंक यू। आला बालू शेट पड़के घरवाला शॉट में दम है शशि जादव, इस बार गेंद को थोड़ा सा टर्न किया, स्विंग एंड मिस, ये खासियत है गेंदबाज सतीश मुंगा जी की। बढ़िया स्ट्रोक लगा, उसके बाद कमबैक किया है सतीश मुंगा जी ने। शशि जादव को थोड़ा सा रोका है सतीश मुंगा जी का कमबैक, गुड बॉलिंग परफॉर्मेंस। ये खराब गेंद थी लेकिन परेश कड़के आउट हुए थे इसी गेंद पर। इस बार मिस टाइमिंग रहा शशि का, 2 खराब गेंदें मिली थी रोटपाली को इस ओवर में, लेकिन शायद बड़े स्ट्रोक ने आ रहे, थोड़े निराश होगी, यहां पर मिलेगा मैच सिंगल। सम्मान्य बालूशेठ फड़के साहब की ओर से डीजे मास्टर को यहां से 1000 का इनाम मिलता हुआ। डीजे मास्टर आपका भी हार्दिक आभार। तर निश्चित स्वरूपात आणि बालुशेठ यासाठी ओळखले जातात, नेहमी त्यांचं योगदान असतं। संतोष ठाकूर रोडपाले यांच्या वतीने रोडपाली क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। रिवर्स शॉट खेलना चाहते बबुल, इससे पहले इसी गेंदबाज ने 2-1 विकेट लिया था, लेकिन इनके सामने चालाकी थोड़ी कम करनी होगी। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है और स्कोर कार्ड पे रन बनते हुए श्यामस्पोर्ट रोडपाली 30 रन 10 के औसत से। तर स्पर्धेकरता बघा रोडपाली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व संतोष ठाकूर रोडपाली यांच्या वतीने 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेले आहे, त्यांचा मनपूर्वक आभार। तत्पूर्वी नाणेफेक केले जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरददादा पावशे आणि धर्मदादा पावशे या तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करणार आहोत। पोलीस यंत्रणा सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, तळोजा पोलीस स्टेशन आणि नितेशदादा मित्रमंडळ यावर आपण नाणेफेक इथे केली जाणार आहे। सामना चालू असेल, प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, सर्वच समालोचक मित्रांनो सामना सुरू राहणार आहे, परंतु इथे अलोट गर्दी होते दररोज नितेशदादांवर असणार प्रेम खऱ्या अर्थाने, आणि जवळजवळ एका रात्रीत आम्हाला 500 ते 600 मान्यवरांचा सन्मान करावा लागतो। चलिए 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 30 रन 10 के औसत से। श्याम स्पोर्ट रोडपाली के पैकर है सम्मान्य श्री गणेश वाटर सप्लाई के ओनर अनिल शेठ हरिभाऊ पाटिल, उनके द्वारा भी रोडपाली को शुभेच्छा देवी। 2 ओवर का खेल बचा है, शशि जादव का बल्ला चलना चाहिए। रोडपाली की अग्नि परीक्षा है बल्लेबाजों की, क्योंकि आर्य ओलू की गेंदबाजी काफी तगड़ी नजर आ रही है मुकाबले में। मिस टाइमिंग स्ट्रोक है, मिड विकेट पे बॉल निकलती हुई, मिलेगा मैच सिंगल। तळोजा पोलीस स्टेशनचे संगणक या पण नाणेफेक इथे केली जाणार आहे। अगला शो मैच का मुकाबला होगा तलोजा पुलिस स्टेशन के बनाम कॉलोनी बॉयज के बीच में मुकाबला होगा, यानी कानपुली और दहीसर का मुकाबला थोड़ा सा पेंडिंग रहेगा शो मैच के बाद और यहां से खिलाया जाएगा। बबुल भगत रिवर्स की कोशिश की थी, उनकी बड़ी गलती थी, शायद सीधे बल्ले से खेलना चाहिए बबुल भगत को। गेंदबाजी ट्रैक पर आते हुए किशोर मात्रे दूसरा स्पेल कर रहे, इनके ओवर में 8 रन गए थे पहले स्पेल में, और ये मजबूत गेंदबाज है, 20 साल का अनुभव है किशोर मात्रे को। राउंड विकेट, धीमी गति की बॉल दायरे से बाहर है, अंपायर ने कहा वाइड बॉल होगी। किशोर मात्रे बहुत ही निराश है इस परफॉर्मेंस पे, देखिए उन्हें शौक तो लगा है, लेकिन अंपायर का जो डिसीजन है, शिवा गोंदली ने कहा था कि वो फाइनल होगा। एक्स्ट्रा रन मिले, शॉकिंग मूवमेंट है किशोर मात्रे के लिए।
अंपायर व्हाइट बॉल के लिए वो थर्ड अंपायर शायद लेना चाहते हैं। जी बिल्कुल, टीवी स्क्रीन पर tenniscricket.in आपको ये दिखाना होगा गेंद कहां से निकली है, क्या दायरे से अंदर निकली है, ठीक, दायरे से ठीक. बाहर, लेकिन चलेगी टॉस के लिए। तर धर्मशेठ पावशे आणि शरददादा पावशे यांच्या शुभासे नाणेफेक इथे संपन्न होत आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे पोलीस यंत्रणा तळोजा पोलीस स्टेशनच्या बाजूने खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल सर आपला निर्णय काय असणार आहे? आमची प्रथमतः गोलंदाजी राहील. गोलंदाजी करण्याची आपण गोलंदाजी करण्याचं स्वीकारलेलं आहे. नितेशदादा पाटील, नवनाथ शेठ पाटील यांचं खऱ्या अर्थाने आयोजन पाहतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून तुम्हा दोन्ही खऱ्या अर्थाने सहकार्याने ते आमंत्रित करण्यात आलं. एकंदरीत नितेशदादांच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? दरवर्षी दादांचं आम्हाला आमंत्रण असतं, त्यांच्यामुळं आम्हाला एक दिवस एक खेळण्यासाठी एक आनंदाचा एक दिवस असतो आमच्यासाठी, एक पर्वणी असते. त्यांचं धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू साहेब. संगणक आपल्याला आता फलंदाजी करायची आहे. किती धावांचं आव्हान इथे आपण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की पोलीस यंत्रणा जे पोलीसवाले ते शरीराने एकदम फिटनेस त्यांचा असतो आणि आमचा हाच प्रयत्न राहील की आम्ही जास्तीत जास्त धावा. काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आपल्याला? आयोजन सांगण्याची गरज नाही आहे आपल्याला, दादाच्या मागे जी लोक आहेत ते आपल्याला दिसत आहेत सगळे. आपलं जे आयोजन आहे ते नेहमी ह्याही वर्षी, गेल्या वर्षी आणि पुढेही आपलं एक नंबरला आपलं आयोजन असतं. थँक्यू सो मच. ज्या वेळ आपल्याकडे कमी आहे, वली या नाणेफेकीचा कौल तळोजा पोलीस स्टेशनच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी आहे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी नितेशदादा पाटील मित्रमंडळाला आमंत्रित केलेलं आहे. जास्त आम्ही वेळ घेत नाहीये नाणेफेक करत असताना. तर आयोजकांची सूचना आली आहे, गडगे सर 2 मिनिटं थांबायचं आहे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल होता तोच ठेवावा लागेल. थर्ड अंपायर नाही, आयोजकांनी सूचना दिली, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन जो होता तिथे स्टँड बाय ठेवावा लागेल. व्हाईट बॉल साठी थर्ड अंपायर नाहीये, आयोजकांची सूचना ओले संघापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तर सन्माननीय हितांश लायन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हितांश बिल्डर आदरणीय बालूशेठ फडके साहेब अर्थात जितेंद्र शेठ फडके साहेबांच्या वतीने समालोचन क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पहली गेंद पे सिंगल, उसके बाद दूसरी व्हाइट बॉल. स्कोर कार्ड पे श्याम स्पोर्ट रोडपाली का टोटल बनता हुआ 32. ऑनफील्ड अंपायर का जो निर्णय था वो स्टैंड बाय रहेगा मुकाबले में. हमारे पप्पू पाटिल भी जुड़े हैं ऑन स्क्रीन पर. रिव्यू देखा जाए तो बीमर बॉल के लिए रिव्यू यहां पर दिया जाएगा, रनआउट के लिए भी आप इस्तेमाल कर सकते हैं. इट्स अ वाइट बॉल. अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. आयोजक बता रहे व्हाइट बॉल के रिव्यू नहीं है अंपायर, आप आयोजक से चर्चा करिए. इट्स मैच ऑन. 32 रन स्कोरबोर्ड पर. बॉल तैयार. किशोर मात्रे, वन ऑफ द फैबुलस बॉलर. सामने बबुल, बबुल पैसा वसूल. राउंड विकेट. लॉफ्ट किया है, स्क्वायर कट चपराक, लॉन्ग ऑफ पे बॉल को फेंक दिया. एक टप्पा गेंद सीमा पार, 4 रनों के लिए. और इसी 4 के साथ टोटल बनता हुआ 36. 10 गेंदें बची है श्याम स्पोर्ट रोडपाली के सामने. पहले 2 मुकाबले वन साइड आपने देखे. पहला सागाव ने मुकाबला वन साइड जीता, दूसरा जोवेली ने वन साइड जीता. ये तीसरा मुकाबला है. बबुल भगत ने पारी की शुरुआत की, 4 बनाए और साथ में शशि जादव. क्या किशोर मात्रे रोक पाएंगे? ये देखिए ब्यूटीफुल व्यूज ड्रोन कैमरा से tenniscricket.in फिल्माती हुई. टेनिस क्रिकेट विश्व की सबसे बड़ी वेबसाइट जिनके पास 1 मिलियन सब्सक्राइबर है, यानी 10 लाख से अधिक. लॉफ्टेड शॉट, बबुल बबुल पैसा वसूल. डीप बैकवर्ड स्क्वेअर लेग में 6 रन. बालशेठ फडके विघरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा. यो बालशेठ फडके विघरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा. त्यांच्या लायन ग्रुपनं महाराष्ट्र गाजवून ठेवलाय सारा. त्यांच्या आईनं ग्रुपनं महाराष्ट्र गाजवून ठेवलाय. डीजे मास्टर ओमसाई रोंझन, तुम्ही या वर्षी आम्हाला प्रभावित केलं. अभिनंदन सागर तुमच्या सर्व सहकार्यांचं.
लायन ग्रुप, शेर की झलक सबसे अलग, और उनका यहाँ पर स्वागत होता हुआ 6 रनों के साथ बबुल भगत ऑन फायर। एक और शॉट गेंद थी, लीडिंग एज लगी, मिस टाइमिंग रहा, थर्ड मैन में सिंगल महज मिलेगा। मुकाबला जबरदस्त है, एक के साथ स्कोरबोर्ड पे टोटल रन लगते हुए 43 रन, दिल्ली बहुत दूर है। मुकाबले में आर्या ओले को पस्त करना है तो 70 रन तो चाहिए रोटपाली को, यानी शशि जादव का बल्ला चलना चाहिए, लेकिन किशोर मात्रे मंजे हुए गेंदबाज है। राउंड विकेट, छोड़ने का फैसला शायद गलत रहा, ये डॉट बॉल है। सोचा था शशु ने वाइट बॉल आएगी, लेकिन नहीं, ये डॉट गेंद है अंदर की दिशा में। ये किशोर मात्रे की खासियत है, खड़े खड़े चकमा दिया बैट्समैन को। बैट कटे, थोड़ी शॉर्ट गेंद थी, टर्न हुई, आउट स्विंगर बॉल। आखिरी बॉल पर भी शून्य, लगातार 2 गेंद डॉट निकली, 4 ओवर का खेल समाप्त हुआ। रोटपाली का टोटल बनता हुआ 43 रन। थैंक यू डीजे। टीवी स्क्रीन पर देखिए आदरणीय नितेश दादा पाटिल, इनका अथर्व एंटरप्राइजेस का ये ऑफिस यानी बीजेपी कार्यालय जिसे आप कह सकते हैं, और साथ में हमारे रुशाल पाटिल किंग मेकर गोल्डन मैन, उनकी पहचान बनती हुई देखिए बहुत बड़ी वेबसाइट के साथ ये लाइव टेलीकास्ट, शानदार शानदार टेलीकास्ट टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से। तर निश्चित स्वरूपात एक सत्र संपल्यानंतर आपण लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय बालूशेठ अर्थात जितेंद्र शेठ फडके, हितांश बिल्डर, महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या समेत रविदादा शिलक्यांना मी पाहतो खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र, त्याचबरोबर गोलूबाई, या सर्व सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान नितेशदादांच्या शुभास्थिती केला जाणार आहे। आखिरी ओवर की 6 गेंदें बची है, स्कोर कार्ड पे 43 रन, 1 विकेट। परेश कड़के के जाने के बाद मोर्चा संभाला बबुल भगत और शशि जादव ने। रोटपाली एक दमदार टीम है, लेकिन उनके सामने आर्य ओवले भी दमदार टीम है, और दोनों टीम का ये मुकाबला पैसा वसूल आपको देखने मिलेगा। दर्शक चाहते हैं कि तीसरा मुकाबला पैसा वसूल होना चाहिए, रफ एंड टफ होना चाहिए, क्योंकि 2 मुकाबले दर्शकों ने वन साइड देखे और उनकी अपेक्षा यहां से बढ़ चुकी है। आखिरी ओवर गेंदबाजी ट्रैक पर आएंगे श्रेयस मुंगा जी, एक मंजे हुए गेंदबाज है श्रेयस, फास्ट एंड फ्यूरिस, लेकिन सामने बबुल भगत। बबुल थोड़े सेट हो चुके हैं, अब शायद उनके बल्ले से बड़े स्ट्रोक की आशंका होगी। फुलर लेंथ की बॉल है, मिड विकेट पे लोअर फुल टॉस थी, सागर गायकवाड़ की अच्छी फील्डिंग, स्टंप टू स्टंप थ्रो फेंका, मैच मिलेगा सिंगल। टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट लगातार 4 कैमरे और 5वां कैमरा आसमान में ड्रोन के साथ फिल्मा रहा है, कंटिन्यू ड्रोन चल रहा है। ये टेनिस क्रिकेट डॉटिंग की खासियत है, शानदार टेलीकास्ट, नंबर 1 टेलीकास्ट चलता हुआ मैदान के अंदर। बॉलर तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक है, शशि जादव कमजोर रहे इस मुकाबले में, और ये दूसरी सफलता आर्या ओवले टीम को मिलती हुई। शशि वॉकिंग बैक टू पवेलियन। झाले सारेच झुमन गोलू भाई एक नंबर डीजे मास्टर अतिशय दमदार संगीत आपण ऐकलं। जय बजरंग मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोलूबाई खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत। दहीहंडी उत्सव काय धूमधडाक्यात या वर्षी साजरा झाला, आणि आता 22 जानेवारीला एकच जल्लोष आपल्याला ऐकायला मिळेल। बोला जय श्रीराम, जय श्री राम। क्या बात है, जय श्री राम का नारा लगेगा संपूर्ण दुनिया में, संपूर्ण भारत में, हिंदुस्तान में जय श्री राम का जय घोष किया जाएगा। विकेट मिला शशि जादव का, बल्लेबाजी के लिए सूरज आ चुके, 4 गेंद बची है। वीआईपी मेहमान हमारे डगआउट पे मुकाबले का मजा लेते हुए वीआईपी डाइस पे, उन सभी का स्वागत। सम्मान दिया गेंद को, यॉर्कर गेंद थी, पैरों के बीच में गिरी थी, सूरज ने स्ट्राइक रोटेट की बबुल भगत को, यहां से मैच मिलेगी 1 रन। किंग मेकर रुशाल पाटिल को देख सकते हैं, उनका गाना जबरदस्त सुपर डुपर हिट रहा रुशाल पाटिल, और उनके द्वारा कई बड़े बड़े मेहमानों को आमंत्रित किया गया। रुशाल पाटिल जबरदस्त क्रिकेट खेलते हैं, लेकिन इस बार आयोजक की भूमिका में गोल्डन मैन रॉयल किंग मेकर रुशाल पाटिल ऑन स्क्रीन। बॉलर तैयार, चलिए बबुल भगत, मिस टाइमिंग स्ट्रोक, एलिवेशन की कमी, मिड ऑफ को ये शायद थोड़ा सा चकमा दिया,
कैच कौन पकड़ेगा इस पे चर्चा नहीं हुई, तालमेल खराब रहा और बबुल भगत को मौका दिया। 0970 ही गाडी लगेच बाजूला घ्यायची आहे। रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस दशरथदादा म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपल्या सर्व सहकाऱ्यांचा नितेशदादांच्या वतीने आपलं सरचे स्वागत आहे। 47 शुभम पाटील on board. खारगर आपले स्वागत आहे। 47 रन स्कोरबोर्ड पर 2 गेंद बची है। क्या कैच छूटने के बाद उसका नुकसान भरपाई खामियाजा भुगतना पड़ेगा उवली टीम को? क्या बबुल भगत 2 ओवर, पहला सत्र समाप्त। शाम स्पोर्ट रोडपाली का टोटल बनता हुआ 53 रन और जीत के लिए चाहिए आर्या उवले 54। आने वाली 5 ओवर में महागुरु आता करा सुरू। तर थँक्स प्रवीण टेंबे इथे मान्यवरांचा येतोची सन्मान केला जात आहे। बजरंग जय बजरंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय गोलूभाई प्रसाद रंगेल अर्थात गोलूभाई यांचा येतोची सत्कार इथे केला जाणार आहे। गोलूभाई या पण आपला सत्कार इथे केला जाईल। गोलूभाईंचा इथे सन्मान केला जाईल। जय बजरंग मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य प्रसाद रंगेला अर्थात गोलूभाई दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा। अनेक सामाजिक उपक्रम खऱ्या अर्थाने कलंबोलीमध्ये आपण सातत्याने पाहत असतो। या वर्षी 2023 मध्ये जल्लोष मग दांडिया असेल, जल्लोष दहीहंडी उत्सव त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने साजरा झाला। अशा दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आमचे नितेश दादा पाटील एकच वादा मुचा नितेश दादा यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे। गोलूभाई मनपूर्वक आपलं सरस स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। यानंतर सन्मान असेल, यानंतरचा सन्मान असेल लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जितेंद्र शेठ फडके अर्थात हितांश बिल्डरचे ओनर्स आहेत बालूशेठ, या आपला सन्मान इथे केला जाईल। बालूशेठ फडके विगार सामाजिक दृष्ट्या आपुलकी जोपासणारे बालूशेठ फडके यांचा वाढदिवस मित्रांनो बघितला लागोपाठ 4 वर्षे खऱ्या अर्थाने अनाथ आश्रम मध्ये ब्लँकेट असेल समाजोपयोगी वस्तूंचं सातत्याने ते गोरगरिबांना वाटप करत असतात। अनेक गोरगरिबांना मदत कार्य करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून होत असते की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहून समाजाला या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने बालूशेठ यांचं कार्य सामाजिक दृष्ट्या आपुलकी जोपासणारे खऱ्या अर्थाने आपण पाहतो। राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सामाजिक बांधिलकी त्यांनी सातत्याने जोपासलेली आहे। यानंतरचा सन्मान असेल लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवी शेठ शेलके पाली यांचा सन्मान केला जाईल। रविदादा या सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर, सुप्रसिद्ध कुस्तीगीर आणि सुप्रसिद्ध क्रिकेटर असा त्रिवेणी संगम असणारे आमचे रवी शेठ शेलके लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष त्यांचा येतोची सन्मान नितेश दादांच्या शुभ हस्ते केला जात आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी दमदार नेतृत्व केलं आणि एक काल असा होता की फलंदाजी करण्या जेव्हा नेहमी जर खेळपट्टीवर सराईत झाले तर समजा लयमध्ये आले अनेक षटकार आपल्याला बघायला मिळायचे। ते रविदादा शेलके यांचा येतोची सन्मान केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल हरेश केनी बजरंग दलाचे तलोजा पेचे अध्यक्ष हरेश दादा या आपला सन्मान इथे केला जाईल। हरेश दादांचा सन्मान बघा बजरंग दल खऱ्या अर्थाने 22 तारखेला जल्लोष हरे दादा झाला पाहिजे। श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा खऱ्या अर्थाने साजरा केला जाईल। फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे। सन्मान त्यांचा केला जात आहे। आणि यानंतर ठाणे जिल्हा लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष संदीपभाई पाटील निगू, संदीप दादा या आपला सन्मान इथे केला जाणार आहे। आणि नितेश दादाने सांगितलेले फक्त 2 मिनिटं खेळ थांबवा कारण मान्यवरांचा सन्मान लगेच आपण खेळ स्टार्ट करू। प्रतिष्ठित मान्यवर आहेत, फक्त 2 मिनिटं तुमचे घेतो आम्ही कारण सामनाचा सुरू असताना सत्कार करणे सुद्धा अयोग्य आहे। निश्चित स्वरूपात त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू। लाईव्हला जे प्रेक्षक जोडलेले असतील प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू। तर सन्मान्य संदीपभाई निगू लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान नितेश दादांच्या शुभ हस्ते केला जाईल। फक्त शतरक्षण रचना लावून घ्या, तुम्ही करून घ्या। आणि जयदादा केनी पेटाली तुमचं स्वागत आहे। संदीप दादा निगू यांचा सन्मान इथे केला जाईल नितेश दादांच्या शुभ हस्ते।
संदीप दादांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. जास्त वेळ घेणार नाहीये, खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करू आम्ही. तर यानंतरचा सन्मान असेल संदीपभाई पाटील, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि लायन ग्रुपचे महाराष्ट्र राज्य सचिव. संदीप दादांचा सन्मान इथे केला जाणार आहे. नितेश शेठ, आपण संदीप दादांचा सन्मान करावं. नितेश शेठ, आपण संदीप दादांचा सन्मान इथे करावं. तर संदीप दादा पाटील महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे सचिव आहेत, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. जयदास केनी पेटल यांचा सन्मान झालेला आहे. आकाश शेठ पाटील कोलके, आकाश दादा या आता एकेकाचा आपल्याला. आकाश शेठ पाटील कोलके, सतीश राजे तलोजा मजकूर, अभय गोंदली, सतीश फडके बोनशात, उमेश फडके बोनशात, आकाश चोरगे बेलवली, ज्यांची नावं घेतली मित्रांनो. जयदास केनी, बघा खेळ सुरू राहण्यासाठी नावं आपण एकत्रित एका सत्कार आपला तर करता येणार नाहीये. त्यानंतर आकाश चोरगे बेलवली, स्वप्नील फडके बोनशेत SP एंटरप्राइजेस आणि अश्विन धामनकर उद्योजक आणि अमरदादा राजे यांचा सन्मान इथे केला जाईल. अमरदादा या आपण, ज्यांची नावं घेतली नाही लाईन इथे. हा खेळ आपण स्टार्ट असेल आता बघा. पंचांना सुद्धा आम्ही ग्रीन सिग्नल देतो, खेळ स्टार्ट असेल. ज्यांची नावं घेतली त्यांनी रांगेमध्ये उभ्या राहा, एकाचा आपण सन्मान करू, कारण खेळ सुद्धा आपला स्टार्ट होणं गरजेचं आहे. मोठी स्पर्धा आहे. बालूशेठ, तुमचं खूप मोठं योगदान असतं, आभार व्यक्त करू तुमचं. गोलूबाईचा आभार व्यक्त करू, तुमच्या सर्व शिलेदारांचं. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. उपस्थित प्रेक्षकांची गर्दी आपल्याला आता अल्लोट पाहायला मिळते. खरं तर गावदेवी क्रिकेट क्लब गोडगाव आयोजित स्पर्धा, काय प्रेक्षक जोडले गेलेत पहा. मैदानाच्या सभोवताली नुसते प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हे एक मात्र या स्पर्धेचं रहस्य राहिलंय. मॅच सुरू आहे. आर्या स्पोर्ट्स ओवले विपक्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली. रोडपाली संघानं 53 धावा काढून 54 धावांचं आव्हान ठेवलंय. 54 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आता मात्र आर्या स्पोर्ट्स ओवले संघ पाहायला मिळतोय. पण मागच्या मॅच मध्ये 50 धावांचं लक्ष होतं. जोवेली टीमनं ते 4 षटकातच पार केलं. इथे ओवले संघाला पुन्हा एकदा 5 षटकांमध्ये 54 धावांचं आव्हान. 54 धावांचं लक्ष आहे. आर्या टीमची 2 फलंदाजांची जोडी मैदानात उतरली. अश्विन पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रसाद गायकवाड. आर्या स्पोर्ट्स ओवले म्हटलं तर या गावचे विद्यमान सरपंच रुपेश शेठ गायकवाड या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर नक्कीच त्यांचंही करूया स्वागत. दुसऱ्या बाजूला रोडपाली संघ, ज्या संघाला पॅक केलंय अनिल शेठ हरिभाऊ पाटील, हा बॅटल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा अश्विन पाटीलला मिळाला, भिरकावून दिलाय सरळ वाईडिश डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत षटकार. तर इथे आकाश चोरगे, एक बाहुबली फलंदाज म्हणून ओळखला जातो, लायन ग्रुपचा प्रतिनिधी आहे, त्यांचा सत्कार केला जात आहे. 6 धावा आल्या आहेत. खरं तर आपण बघितली आज स्पर्धेमध्ये रॉयल एंट्री होत असताना लायन ग्रुप आणि जय बजरंग दळ या 2 ग्रुपची एंट्री झाली आणि नक्कीच पुन्हा एकदा माहोल बनलाय या व्यासपीठावर. प्रचंड पाहायला मिळते. सर्वांचं करूया स्वागत. सेकंड बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला अश्विन पाटीलनं. तर अमर राजे तलोजा मजकूर, अमर राजे या आपला सत्कार इथे केला जाणार आहे. 6 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पाहुण्यांची पहा उपस्थिती सातत्यानं होतय. आज 4थी रात्र, उद्या मेगा फिनाले, अंतिम रात्र. भव्य भव्य आणि दिव्य ही स्पर्धा पाहायला मिळते. फुलरलेनचा बॉल अश्विननं पुन्हा एकदा अगदी गॅप मध्ये ढकललाय. ताकद कमी होती, फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खनखनीत चौकार. बालशेठ फडके विघरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा. यो बालशेठ फडके विघरवाला साऱ्यांचा झालाय प्यारा. त्यांच्या लायन ग्रुपनं महाराष्ट्र गाजवून ठेवलाय सारा. त्यांच्या लायन ग्रुपनं महाराष्ट्र गाजवून ठेवलाय सारा. तर भास्कर पाटील सिद्धी करवले, कालूराम पाटील सिद्धी करवले यांचं आगमन झालेलं मनपूर्वक आपलं स्वागत. लायन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बालूशेठ फडके आणि त्याचबरोबर गोलूबाई, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा, लायन ग्रुप आणि बजरंग दल ग्रुप या सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा नित्यादादा पाटील, नवनाशेठ पाटील यांच्या वतीने आम्ही ते आभार व्यक्त करतो. तिसरा बॉल फेकला गेला, त्याच दिशेनं अश्विन खेळतोय. सिंगल मिळाली आहे. खरं तर
आपण पाहतोय लायन ग्रुप इथून मार्गस्थ होताना लायन ग्रुपचे उपाध्यक्ष अर्थात रविशेठ शेळके पालीगाव मोहपाली यांनाही आपण पाहिलात, अध्यक्ष बालूदादांना पाहिलात, त्यानंतर जय बजरंग दल देखील इथे दाखल झालाय. प्रचंड गर्दी पाहायला मिळते एका बाजूला. तर सर्वांचं करूया स्वागत. मार्गस्थ असताना मॅचच्या दिशेनं वळतो. इथे एक सिंगल आली आहे. हा बॉल स्लोवर बॉल फेकलाय. गोलंदाज लखन भोईर. लखन भोईर पहा श्याम स्पोर्ट्स रोडपाले टीमचा हा प्रमुख गोलंदाज. पहिला बॉल ज्यानं आपण बघितलं तर अश्विननं षटकार ठोकला होता. तदनंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. प्रसाद गायकवाडसाठी हा आहे बॉल लखनचा. डावखुरा गोलंदाज लखन हा मात्र अगदी हलकासा ग्लान्स केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सिंगल मिळाली. एकंदरीत धावसंख्या बघितली ना तर पहिला ओव्हर सुरू आहे आणि 12 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर. सुरुवात खूप चांगली झाली आर्या स्पोर्ट्स ओवले संघाची. 12 धावा. शशी जाधव गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळेल. जर विकेट हॅट्रिक पटकावली तर मोरिया स्पोर्ट्सचे ओनर प्रणव पाटील यांच्याकडनं ब्रँडेड शूज दिले जातील. आज पाहतोय खरं तर आताच ज्यांचं आगमन झालं होतं प्रकाशजी निगुकर पेहंदर यांच्याकडनं 2000 रुपयाची मदत सहकार्य या आयोजनासाठी त्यांनी दिलं. त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. खूप चांगला बॅटल. एका बाजूला ओवले तर दुसऱ्या बाजूला रोडपाली असा हा मॅच. राकेश गायकवाड यांनी तयार केलेला हा संघ अर्थातच आर्या स्पोर्ट्स ओवले आणि इथे मात्र अनिलजी पाटील यांनी पॅक केलेला हा श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ. श्री गणेश वॉटर सप्लायरचे ओनर आहेत. संघाला चांगल्या पद्धतीनं बांधणी केली आहे आणि खरं तर रोडपाली म्हटलं तर महेश पवार आणि अमोल राठोड यांची नक्कीच मला ही आठवण झाली. हा चांगला चेंडू फुलर लेनचा होता. ऑफ स्टंपला होता. घाई दाखवली आहे परंतु इथे सेफ. प्रसाद गायकवाड. अति घाई आणि संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं. अश्विननं थांबवलं प्रसादला की गरज नाही घाई करायची. धावा येतात परंतु जर विकेट गेला तर कदाचित मानसिक दडपण येईल टीमवर. अशा परिस्थितीनं अश्विननं माघारी परतवलं या प्रसाद गायकवाडला. तिथे डॉट बॉल जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा शशी जाधव एक ऑलराऊंडर खेळाडू. श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमचा हा महत्वाचा खेळाडू म्हटला जातो. हा चेंडू आता मात्र चांगला अगदी इनसाइड द आउट फटका केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला. एका दुसऱ्या टप्प्यानं चेंडू गेलाय ओव्हर द रो. 4 रन्स. 4 धावा आणखी वाढल्या जात आहेत. या 4 धावेनं आता आर्या स्पोर्ट्स ओले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16. आर्या स्पोर्ट्स ओले संघ मैदानावर खेळतोय आणि गोल्डन ग्रुप याच ओले गावचा या आर्या स्पोर्ट्स ओलेला शुभेच्छा देतोय. फुलर लेनचा बॉल. यास यष्टी रक्षकाची झाली चूक. चुकीला माफी नाही. चेंडू गेला सरळ डीप थर्ड मॅनला. येतोय 4 धावांसाठी चौकार. Waiting नाही रखी का मैं कर आईला दिलाचा चार एक्के नंबर फेमस लायन ग्रुपला. आला आला बालू शेटपड गेली घरला. चार एक नंबर पे मसलायन डुकवा. जे 5 चौकार आलाय आणि आर्या स्पोर्ट्सची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 20च्या घरात. 20 धावा धावफलकावर करायच्या आहेत. 54 धावा. सुरुवात गोड होते मी म्हणेन आर्या स्पोर्ट्स ओले टीमची. चला चेंडू द्यायचा आहे. तिथे ब्लॅक स्क्रीनच्या अगदी पलीकडे गेलेला आहे. प्रेक्षक वर्ग तुम्ही तिथे असाल तर चेंडूची लगेच इथे फेकी करा आतमध्ये. कारण धावसंख्या बघितली तर 20 लागली. आर्या स्पोर्ट्स ओवले टीमचे 2 सलामीवीर फलंदाज अश्विन पाटील आणि प्रसाद गायकवाड हे दोन्ही हे खरं तर नामवंत अगदी आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. आणि मी म्हटलं ना की ओवले संघ म्हटलं ना तर गोल्डन ग्रुपचं खास करून यांना खूप प्रोत्साहन असतं. ओले गावमध्ये गोल्डन ट्रॉफीचं आयोजन झालं आणि त्या ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा. तर दर्शन पाटील रोडपाली यांचं आगमन झालेलं आहे. नितेश दादांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर बघितलं ना तर 21 बॉल बाकी आहेत आणि 34 धावा उरल्यात. नेक्स्ट बॉल शशीचा हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. जबरदस्त टोलेबाजी. प्रसाद गायकवाडच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. झाले सारेच झुमन. आई एक नंबर नका तो मुंबई रायगड. गोल भाई हा एक नंबर नका तो मुंबई रायगड.
क्या बात आहे प्रसाद न पहा लगातार तिन्ही चौकार आपल्या बॅट मधून अप्रतिम गॅप पद्धतीनं खेळलेत. 3 चौकार आलेत लगातार. शशी ज्या पद्धतीनं महागडा ठरला जातोय थोडासा दडपण प्रेशर क्रिएट झाला. शशी या गोलंदाजावर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मग तर झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते 25 या आकड्यावर. 25 रन्स. हा खोलवर पद्धतीचा बॉल आपण पाहिलात. पंच आमच्या दिशेने हलकेचे वळतायत. अर्थात तो देखील अगदी लेग स्टंपच्या बाजूने जातोय. प्रेशर शशीवर प्रेशर आलंय असं म्हणावं लागेल कारण 2 वाईड बॉल आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 26. फुल्लर लेनचा बॉल फक्त दिशा. आणखी एक चौकार लगातार 4था चौकार. प्रसाद गायकवाड ऑन फायर. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा गावचा नितेश दादा. थँक्यू डीजे थँक्यू. 30 धावा. पहा आर्या स्पोर्ट्स ओवले संघाने हा मैदान मागच्या वर्षी गतवर्षी देखील गाजवला होता. कोण विसरेल आर्या स्पोर्ट्स ओवले संघाला. ते मात्र पुन्हा एकदा प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. शशी जाधव या गोलंदाजानं 3रा बॉल वाईड फेकलाय. अतिशय महागडं हे षटक श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघासाठी जिथे मात्र 3 वाईड 4 चौकार आलेत. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे पहा मिळेल फक्त सिंगल आणि या एकेरी धावेनं 2 षटकात इथे मात्र धावा आल्या आहेत आर्या स्पोर्ट्स ओवले संघासाठी 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 32 धावा धावफलकावर लागल्यात. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी लक्ष्य आहे 22 धावांचं. तर ओवले ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच आदरणीय रुपेश दादा गायकवाड साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. रुपेश दादा गायकवाड साहेब यावं आपण व्यासपीठावर. आपलं नितेश दादा पाटील आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश दादा गायकवाड. तर नक्कीच यावर रुपेशजी गायकवाड आपलं स्वागत असेल. ओवले गावचा एक नवीन चेहरा युवा कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. विद्यमान सरपंच साहेब ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे. जाऊया थेट मैदानावर. भलेच ओवले प्रेक्षक ओवले ग्रामस्थ देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. रोहन वास्कर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक ओवला संघ म्हटलं तर पाठीराखे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट देण्याचा केला होता. अंपायर घोषित करतायत की हा हे वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणखी एक वाढली जाते. 12 ज्या पद्धतीनं पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी 32 आकडा गाठला होता या ओवले टीमनं. सलामीची जोडी खूप चांगली भागीदारी आणि खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज अनिकेतचा हा बॉल पॅडल स्वीप पद्धतीनं प्रसादनं अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे खेळलाय. सिंगल आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील 7 फेब्रुवारी पासून याच आर्या स्पोर्ट्स आयोजित राजनी स्पर्धेचं डे नाईट स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन तुम्हाला भेटीला येईल. म्हणजे आर्या स्पोर्ट्स ओवले संघ जेवढा खेळतो बाहेर तेवढा उत्तम आयोजन देखील करत असतो हे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा सातत्याने दरवर्षी रजनी स्पर्धा त्या ओवले गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि तो संघ खेळतोय. आता गरज आहे 17 बॉल आणि 20 धावा. लेनचा बॉल खूप चांगला फटका अगदी डीप फाईन लेग कडे स्वीप केलाय. पॅडल स्वीप पद्धतीनं अश्विन पाटीलनं ठोकलाय. खणखणीत चौकार. डीजे 16 चेंडू 16 धावा. 16 का डोला. आता मात्र इथे पाहायला मिळतोय समांतर इक्वेशन. रिव्हर्स प्रयत्न करतोय आता अश्विन. या अगोदर प्रसादनं केला होता परंतु आता रिव्हर्स स्वीप किंवा चौकार षटकारांची आवश्यकता नसेल ओवल्या टीमसाठी. धावा नक्कीच आता बघितलं तर अगदी समांतर स्थितीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके करण्याच्या प्रयत्नात डॉट बॉल जात आहेत. 15 बॉल 16 रन्स. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याची आता मात्र त्यांना गरज असेल.
परंतु इथे हवेमध्ये खेळला, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक गॅस, क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. शशी जाधव समाप्त होतोय अश्विन पाटील या खेळाडूचा खेळ. तर थँक्स डीजे मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो शुभ सोमनाथ पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रायगड जिल्हा सचिव आहेत. शुभदादा आपले स्वागत आहे खऱ्या अर्थाने. आणि आर्या स्पोर्ट ओवले क्रिकेट संघ खेळतो आणि आर्या म्हटलं तर रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमचे मित्र राकेश भाई गायकवाड यांच्या या सुकन्याचं नाव आहे आणि त्या सुकन्याच्या नावाने हा संघ नेहमी खेळत असतो. राकेश दादा स्वागत आहे तुमचं. आणि ओवले म्हटलं ना तर आमचे समालोचक रिवाल मात्रे सर यांच्या गावातील हा संघ. धन्यवाद महागुरु. खरं तर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. आता मॅच देवी तेवढ्याच रंगात येते. 14 बॉल 16 रन, पहिली विकेट, पहिला ब्रेक टू मिळाला आहे. आणि एक बॉल पहा इथे मी देखील म्हटलं होतं खरं तर आपण प्रेम बघितलं की ओले संघाला धावा आता कमी राहिल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मिस होत आहेत. शक्तीपेक्षा युक्ती कधी कधी नेहमी श्रेष्ठ ठरते. 13 बॉल 16, सागर गायकवाड ऑन स्ट्राईक. गणेशजी पाटील कानपोली खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, ते देखील शुभेच्छा देत आहेत. फेब्रुवारी महिन्यात देखील 21 पासून खूप मोठी स्पर्धा या कानपोली गावामध्ये आपल्याला भेटीला येईल. अनेक रजनी स्पर्धा मित्रांनो आज ही सुरू आहेत आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील भरपूर स्पर्धा पाहायला मिळतील. 13 बॉल 16 रन्स, गोलंदाज अनिकेत कमबॅक करतोय. व्हॉट ए बॉल अनिकेतचं कमबॅकिंग गोलंदाजी कौतुक करावं लागेल. आता रोडपाली संघाच्या अगदी खेळाडूंमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण, समर्थकांमध्ये आपण पाहतोय थोडंसं उत्साह निर्माण झालाय. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानात, परंतु चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला किंग नाही रे किंग. आला आला बालू शेटपड गेली घरवाला. तर इथे मान्यवरांचा तत्पर आपण सन्मान करूया. तर आदरणीय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस दशरथ मात्रे साहेब आपण या सन्मान इथे केला जाईल. दशरथ मात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर सन्मान असेल आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रायगड जिल्हा सचिव शुभ पाटील. शुभ दादा आपण यायचे आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो दशरथ मात्रे साहेब पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा येतोचे सन्मान नितेशदादा पाटील विश्वनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर शुभ पाटील रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव त्यांचा येतोचे सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रिवाल मात्रे सर. थँक्यू महागुरु. सूरज भोईर येतोय गोलंदाज. 12 बॉल 16 ची गरज. एक फास्टर बॉलर आपल्या समोर आहे सूरज भोईर. सूरज टू प्रसाद. प्रसादनं हुक केलाय परंतु व्हॉट ए कॅच. बॅलन्स सेट केला नाही. खूप चांगली फिल्डिंग. हातात झेल टिपला देखील होता परंतु तिथे लगेच फेकावं लागलं. स्वतःचा बॅलन्स सेट केला नाही. नक्कीच षटकार होता मित्रांनो, परंतु काय ऋतिकनं जबरदस्त इफर्ट, 100% कमिटमेंट म्हणतात याला आणि ऋतिकचं करूया कौतुक. व्हेरी गुड फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग मी म्हणेन. षटकार नक्कीच होता डेफिनेटली. प्रसादचा खूप चांगला एक्झिक्यूट स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फक्त तिथे मिली 1 रन. 5 धावा सेव्ह केल्यात ऋतिकनं. 11 चेंडू 15 ची गरज. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पाहिले जातील. भिरकावून दिलाय सागरनं. इथे मात्र आता वेळही मिळणार नाही कारण एवढा चेंडू जलद गतीने गेला आउट ऑफ द पार्क. इट्स अ मेगा हिट. 6 रन. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा. तर युवा नेते भूषण गायकवाड साहेब या आपला येतोचे सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टी युवा नेते वलिया सामन्याकडे. डेफिनेटली एका बाजूला रंगतदार सामना तर दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 10 बॉल 9 धावांची गरज. अनिकेत लेग स्टंपला जास्त बॉल फेकत असताना पाहायला मिळाला आणि या वेगवान बॉल
तेज तर्रार वेगावर स्वार झाला होता अनिकेत, आणि अशा परिस्थितीमध्ये सागरला मात्र हा चेंडू समजला नाही. डॉट बॉलची समाप्ती. सूरजचं कौतुक करावं लागेल, जिथे मात्र षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 9 धावा. 9-9 समांतर समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अनिकेत सूरज सोबत गोलंदाजी करणारा आपण पाहतोय. त्याच्यानंतर हा चांगला चेंडू, हा तेवढाच चांगल्या पद्धतीनं खेळलाय सागर. स्क्वेअर कट पद्धतीनं डीप कव्हर पॉइंट कडे क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय. खूप चांगली फिल्डिंग बघा. 2 धावा पुन्हा एकदा सेव्ह केल्यात. हेच करायचं आहे रोडपाली संघाला, कारण रोडपाली संघाला धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी क्षेत्ररक्षण करत असताना खूप मी म्हणेन मेहनत घेत आहेत. या अगोदर 5 धावा वाचवल्या, त्यानंतर 2 धावा. खूप चांगली फिल्डिंग. इथे गरज असेल आता 8 बॉल आणि 7 धावा. ऑन स्ट्राईक सागर गायकवाड सूरजच्या पुढील बॉलला फेस करेल. क्लीन बॉल, वेगानं फेकला यॉर्क पद्धतीचा बॉल. सागरची दांडी गुल. सागर मिस अँड फर्निचर डिस्ट्रॉय. अरे पोंद्रे आला यो गोडगाव आला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे, आमच्या नवनाथ पाटील दादाच्या या थँक्स. इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आगासन गावातील आदरणीय व्यक्तिमत्व वैभवदादा मुंडे या आपला सन्मान केला जाईल. समाजसेवक आणि अवधूत दादा भोईर समाजसेवक दिवा आपला सन्मानित केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. चला भल्लंदार लवकर उतरायचं आहे. व्हाईट रेषा आहे मैदानात, ती क्रॉस करणे गरजेचं आहे. जास्त वेळ घेऊ शकत नाही. आर्या स्पोर्ट्स ओले टीम बाद होणारा फलंदाज. पहा या स्पर्धेचा नियम अगदी कडक आहे, नाहीतर फलंदाज बाद होईल पुढील. हे नियम तुम्हाला सांगणे गरजेचं आहे, कारण आता मात्र पाहिलं तर गरज असेल 7 चेंडू 7 धावा. समीकरण अगदी समांतर स्थितीत. एका बाजूला श्याम स्पोर्ट्स रोडपाली महेश पवार आणि अमोल राठोड या संघाचे बिग सपोर्टर. खरं तर याच रोडपाली गावामध्ये बबूल शशी जाधव यांच्या माध्यमातून नगरसेवक ट्रॉफीचं दमदार आयोजन तुम्ही पाहिलात, आणि आज तो संघ भिडतोय आर्या स्पोर्ट्स ओले संघाच्या विरोधात. कमालीचं षटक सूरज भोईरचं इथून मात्र कमबॅक करून देईल का या श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला? अनिल शेठ हरिभाऊ पाटील यांनी पॅक केलेल्या या संघाला कमबॅक करून देईल का हा गोलंदाज सूरज भोईर? कारण 7 बॉल 7 रन्स. हा खूप चांगला फटका खेळलाय. बॅट्समन आल्या क्षणी सतीशनं स्टेट ड्राईव्ह पद्धतीनं केलेला फटका सिंगल आली आहे. सिंगल आली. अजूनही मॅच बॅलन्स. शेवटचा षटक 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. इथे आपण पाहतो मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. एक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असणारे प्रशिक एज्युकेशन पब्लिक स्कूलचे खऱ्या अर्थाने सर्व आदरणीय मोहन गायकवाड सर आणि आपल्या सहकाऱ्यांचं स्वागत आहे. सन्मानित नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरददादा पावशे आणि धर्माशेठ पावशे साहेब या आपण दोघाही एकत्रित आपला सन्मानित केला जाणार आहे. दोघांचा सन्मानित होईल. वलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. शरद पावशे एक दमदार दिलदार व्यक्तिमत्व आणि एकेकाली ज्यांना नितलस ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं अशा दमदार व्यक्तिमत्वाचा येतोचे सन्मान एकच वादा नेते दादा यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आणि त्यानंतर सन्मान असेल धर्माशेठ पावशे नितलस यांचा. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू महागुरु. 6 चेंडू 6 धावा. आता रोडपाली संघ सांगतो की ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो ना, तेव्हाच हा करतो तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढते. 6 बॉल 6 रन्स. अनिकेत पाटील या सीझन मध्ये 5 मेडन षटक फेकलेत. या सीझन मध्ये सर्वात चांगली गोलंदाजी करणारा अनिकेत पाटील येतोय, आणि त्याच्या समोर आता मात्र फलंदाज सतीश मुंगाजी. 6 चेंडू 6 धावा. इनफॉर्म गोलंदाज मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या, तोच अनिकेत. कसं तटवलंय सतीशनं, मात्र थोडासा पंबल झाला तो क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये 5 चेंडू 5 धावा. खरं तर बघितलं तर सामना आर्या स्पोर्ट्स ओले टीमच्या अगदी जवळ आलेला आहे, परंतु अनिकेतला विसरता कामा नये, ज्यानं या सीझन मध्ये 5 वेळा मिडन षटक फेकलेत असा हा रोडपाली टीमचा महत्वाचा गोलंदाज. 5 चेंडू 5 धावांची गरज. खूप चांगला मॅच. मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांची आणि प्रेक्षकांचीच गर्दी पाहायला मिळते. उद्या लास्ट नाईट मेगा फिनाले फायनल. नेक्स्ट बॉल 5 चेंडू 5 धावा. लाऊड फील
याच वाटला पण मैदानावर जल्लोष सुरू आहे. अंपायर सिग्नल, बेल्स खाली तर पडली, अंपायर डिसिजन येईल. याच बॅट्समन इज आउट. सन्माननीय श्री भास्करजी दशरथ पाटील, मुक्काम सिद्धी करवले यांच्याकडनं 10,000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे. सिद्धी करवले गावचे श्री भास्करजी दशरथ पाटील आपलं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभारी आहे. 10,000 रुपयाची रोख रक्कम. पण कुणालाही समजलं नाही, नाही प्रेक्षकांना समजलं, नाही कॉमेंटेटर्सला समजलं मैदानावर काय झालं, परंतु समजलंय सर्व लाईव्ह स्क्रीन डब्ल्यू टेनिस क्रिकेटला काय असेल डिसिजन. थर्ड अंपायर डिसिजन, बॅट्समन इज आउट. आणि प्रसाद गायकवाडला परतावं लागलं. तर मान्यवरांचा इथे आगमन होत आहे. दमदार व्यक्तिमत्व एमडी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय किरण पवार सरांचा घोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. आमदार चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून नितेश शेठ पाटील आणि नवनाथ शेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. व्हॉट ए मॅच, व्हॉट ए मॅच. एका बाजूला पाहुण्यांची खरं तर उपस्थिती, अगदी पंचक्रोशी मधील या संपूर्ण विभागातील सर्व मान्यवर दिग्गज मंडळी येताना, तर दुसऱ्या बाजूला मॅच देखील अगदी कडक कडक मॅच पाहायला मिळतोय. या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हा सर्वांनाच घाम फुटणारा मॅच पाहायला मिळतोय. हृदयाची आता ठोके वाढली जात आहेत. एका बाजूला श्याम स्पोर्ट्स रोडपाली, तर दुसऱ्या बाजूला आर्या स्पोर्ट्स ओवले. ओवलेकर आणि रोडपालकर आता या मॅचचा आनंद मनमुराद लुटत असताना येणारे 4 बॉल 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल 6ची गरज होती. मी म्हटलं ना की अनिकेत असा गोलंदाज आहे की या सीझन मध्ये त्यानं तुफानी धुव्वाधार गोलंदाजी केली आहे. अनेक मैदानं गोलंदाजीतून गाजवलीत, 5 वेळा मेडन षटक फेकलेत. या मैदानावर काय करेल? आर्या स्पोर्ट्स ओले टीमला फक्त 6 धावांची गरज असताना आता काय घडतंय, काय बिघडतंय? मैदानावर दाखल झालाय अमित मुंगाजी, एक हार्ड हिटर बॅट्समन. 4 बॉल 5 रन्स. गोलंदाज अनिकेत पंचांना पार करून चेंडू फेकेल. हा चेंडू देखील ड्रिबल करण्याचा प्रयत्न अमितनं केला आणि पाहता पाहता लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे. अनिकेतच्या गोलंदाजीचा विचार केला ना तुम्ही, तर आतापर्यंत पहा बॅट्समनला मेहनत करून दिली नाही, बॅट्समनला बॅटला बॉल लावून देत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता आव्हान 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा हे समीकरण पाहायला मिळते या मैदानावर. खूप चांगला बॅटल, खूप चांगला मॅच रंगतोय. 3 चेंडू 4 धावा अनिकेत. तो आता मात्र फलंदाज सतीश मुंगाजी. ओले ग्रामस्थ गोल्डन ग्रुप आमचा मॅचचा आनंद घेतोय. रुपेश शेठ गायकवाड सरपंच साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. 3 बॉल 4 रन्स. 3 चेंडू 4 धावा. जनरेटरवर जे बसलेले प्रेक्षक आहेत कृपया तुम्ही तिथे बसू नका. 3 बॉल 4 रन्स. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये केलाय षटकार की झेल. व्हॉट हॅपन अँड डेफिनेटली मॅच इज फिनिश. षटकार ठोकतो इथे मात्र फलंदाज सतीश मुंगाजी आणि सामना जिंकला आर्या स्पोर्ट्स ओवले संघानं. तर आताची दमदार लढत झाली. एका बाजूला आर्या स्पोर्ट ओवले विपक्ष श्याम स्पोर्ट रोडपाली आणि या लढतीमध्ये ती आहे आर्या स्पोर्ट ओवले क्रिकेट संघ अर्थात राकेश दादा गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरलेला त्यांचं अभिनंदन. रोडपाली क्रिकेट संघाचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मानित केलं जाणार आहे. भास्कर शेठ पाटील. तर नेव्हर माइंड, चला 12व्या खेळाडूंनी सतीश मुंगाजी सांगितलं. तर सन्माननीय भास्कर शेठ पाटील सिद्धी करवले यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य सुद्धा लाभलेला आहे.